नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रकार नेहमी परीक्षेला विचारणारा बघा, क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन की जोडाक्षर आहे. लक्षात द्या बाळांनो, संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर कधी होतं? ज्या वेळेस क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला असेल, लक्षात घ्या बाळा, क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला असेल तर ते होणार बाळांनो संयुक्त व्यंजन. आणि क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला नसेल तर ते असणार जोडाक्षर. बाळा लक्षात घे, हे टरबूज तोडा, लक्षात घे काय सांगतो. आता 6 नोव्हेंबर 2009 ला GR आला आणि त्या शासन निर्णयामध्ये त्या GR मध्ये सांगितलेलं आहे की या क्ष आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजनांचा दर्जा दिलेला आहे. लक्षात घ्या, विशेष संयुक्त व्यंजनांचा दर्जा दिलेला आहे. आणि पुन्हा म्हणजे 10 नोव्हेंबर 2022 ला रिपीट यावर विचार केला आणि पुन्हा शासन निर्णय आला आणि क्ष आणि ज्ञला पुन्हा एकदा विशेष संयुक्त व्यंजनांचा दर्जा दिला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, क्ष आणि ज्ञ ज्यावेळेस त्यांचा पाय मोडलेला असेल त्यावेळेस असणार ते संयुक्त व्यंजन आणि पाय मोडलेला नसेल त्यावेळेस असणार जोडाक्षर. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.